नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मटन पुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा पुलाव आपण कुकर मध्ये बनवणार आहोत, यामुळे आपला मटन पुलाव अगदी कमी वेळेमध्ये बनतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण मटन पुलाव साठी लागणारे साहित्य पाहूया। अर्धा किलो मटन, तेल, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, घरचा मसाला, गरम मसाला, धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद, आलं लसूण पेस्ट, लवंग मिरी, दालचिनी, विलायची, जिरं, तमालपत्र हे खडे मसाले, मीठ, बासमती तांदूळ। मटन पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे। मटणाला मीठ, हळद, धना पावडर लावून घ्यायची। पाच मिनिटासाठी हे मटण असेच मुरत ठेवायचे। तोपर्यंत बासमती तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा व पाण्यामध्येच भिजत ठेवायचा। गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा। कुकर गरम झाला की त्यामध्ये तेल टाकायचे। तेलामध्ये हे हळद मीठ लावलेले मटण टाकायचे। जरासं परतून घ्यायचं। चार ते 5 मिनिट मटण परतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचे। कुकरला झाकण लावायचे। कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या, कारण मटण शिजायला जरा जास्त वेळ लागतो। कुकरच्या 6 शिट्ट्या झाल्यात। आता गॅस बंद करायचा। कुकर थोडा थंड झाल्यावर झाकण काढून मटण शिजले का ते चेक करायचे। मटण शिजले ते आता एका भांड्यात काढून घेऊ। कुकर परत गरम करायला ठेवायचा। कुकरमध्ये तेल टाकायचे। तेल गरम झाल्यावर त्या जिरी, लवंग मिरी, दालचिनी, तमालपत्र, विलायची हे सगळे खडे मसाले टाकायचे। खडे मसाले परतले की त्यात उभा चिरलेला कांदा टाकायचा। कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण पुलाव बनवण्यासाठी लागणारे पाणी गरम करायला ठेवायचं। कांदा छान परतला की त्यात आलं लसूण पेस्ट टाकून थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर चिरलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो छान मऊसूत होईपर्यंत परतायचा। कांदा टोमॅटो छान परतून झालेत। आता यामध्ये हळद टाकायची। धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, घरचा मसाला हे सगळे मसाले टाकायचे। मसाले हे चवीनुसार कमी जास्त टाकायचे। छान एकजीव करायचे। शिजवलेले मटणाचे पीस यामध्ये टाकायचे। कोथिंबीर टाकायची। भिजवलेले बासमती तांदूळ टाकायचे।
चवीनुसार मीठ टाकायचे। मटण शिजवताना आपण मटणापुरते मीठ टाकले होते, त्यामुळे आता अंदाज घेऊनच मीठ टाकायचे। मटण व तांदूळ परत एकदा 2-3 मिनिटांसाठी परतून घ्यायचे। तांदूळ शिजण्यासाठी मटण शिजवलेले पाणी टाकायचे। मटण शिजवलेले पाणी जर कमी असेल तर दुसरे गरम केलेले पाणी टाकायचे। जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी टाकायचे। कुकरला झाकण लावायचे, 2 शिट्ट्या करायच्या। दोन शिट्ट्या झाल्या की लगेच गॅस बंद करायचा। बासमतीचे आपण भिजवलेले तांदूळ घेतले होते, त्यामुळे 2 शिट्ट्यामध्येच ते छान शिजतात। कुकर थंड झाल्यावर झाकण काढायचे। आपला मटण पुलाव आता तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।